नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मंडळी, आपण कुठल्या चित्रपटाचं प्रमोशन कधी मुद्दामहून करत नाही. कुठल्या विषयाचं प्रमोशन करणे हा अॅनालायझरचा स्वभाव नाही आणि आपण ते करणार नाही. पण सद्यस्थितीत जे काही येतं आहे ते आपल्या समोर मांडलं पाहिजे, खास करून तेव्हा जेव्हा आपण एखादा लावून धरत असलेला विषय त्याच्याबाबतच काही मनोरंजन क्षेत्रामध्ये येत असेल तर त्याबाबत नक्कीच बोललं पाहिजे. मी एका मराठी चित्रपटाविषयी बोलतोय. मराठवाड्यातल्या माणसांनी केलेला हा चित्रपट, ज्याचं नाव रौंदळ. मी रौंदळ या शब्दाचा अर्थ तपासत होतो आणि तेव्हा लक्षात आलं की तुडवा तुडवी जेव्हा होते, म्हणजे कुणाला पायाखाली चिरडलं जातं, तुडवलं जातं, त्याला रौंदळ म्हणतात. आणि हा रौंदळ नावाचा चित्रपट चित्रपटगृहामध्ये आत्ता चालू आहे. मी सजेस्ट करतोय, म्हणजे विनंती करतोय की कृपया हा रौंदळ चित्रपट शेतकऱ्यांनी, खास करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी, ज्यांची सहकारावर श्रद्धा आहे अशांनी नक्की बघावा. आता मी या चित्रपटाविषयी का बोलतोय हे आपल्या लक्षात येत असेल. सहकारी साखर कारखानदारी मधली मुजोरी, घोळ, भ्रष्टाचार, गुंडगिरी किती मोठ्या प्रमाणात आहे ते दाखवणारा हा चित्रपट आहे. आपण या सहकारी साखर कारखान्याविषयी आणि त्याच्या घोळाविषयी मागच्या अनेक दिवसापासून बोलत आलेलो आहोत. साखर कारखान्यांनी इतके प्रचंड घोळ करून ठेवलेत की त्याची गणतीच बोटावर, कॅल्क्युलेटरवर करता येत नाही. मुळात मला प्रश्न असा पडतो की महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने ऊसापेक्षा अधिक असूनही ऊस जात का नाही कारखान्यावरती? तर त्याचं उत्तर सहज सोपं आहे. म्हणजे मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आकडे सांगितले होते, ते आकडे अजून एकदा परत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आणि मग आपण रौंदळवर बोलूया. 1250 मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला, पर डे मेट्रिक टन गाळप क्षमता असलेला कारखाना उभा करण्यासाठी लागणारा खर्च 1975 साली 2 कोटी रुपये होता. 1980 साली तो 8 कोटी झाला. 1985 साली साधारणतः 12 कोटी रुपयात कारखाने उभे राहू लागले. 1990 साली 42 कोटी रुपये लागू लागले. मध्ये 2005 ला त्याची पुन्हा किंमत कमी झाली, 20 कोटी रुपयामध्ये कारखाना उभा राहू लागला. या सगळ्या कारखाना उभा करण्याचं गणित सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. 7.5% इतकी रक्कम सभासदाच्या भाग भांडवलातून जमा केली जाते. 32.5% रक्कम जवळपास राज्य सरकार आपलं भाग भांडवल म्हणून देतं आणि केंद्रीय वित्त संस्था उर्वरित 60% रक्कम देत असतात. म्हणजे वित्त संस्थांच्याकडून, राज्याकडून घेऊन उभे केलेले अगणित कारखाने. आणि ऊसाचा विचार केला तर ऊस आणि कारखाने याचा मेळ कधीच लागलेला नाही आहे. साधारण 2005 ची घटना मी तुम्हाला सांगतो. राज्यामध्ये 184 सहकारी साखर कारखाने होते, ज्याची 4,60,000 मेट्रिक टन प्रतिदिवस गाळप क्षमता होती. 20 खासगी साखर कारखाने होते, ज्याची 30,000 मेट्रिक टन गाळप क्षमता होती. 34 युनिट प्रोसेस करण्याचे होते, वेगवेगळे युनिट होते, ज्याची 60,000 मेट्रिक टन गाळप क्षमता होती. एकूण 238 साखर कारखाने होते. 5,50,000 मेट्रिक टन प्रतिदिवसाची गाळप क्षमता होती. हंगाम 170 दिवसाचा गृहीत धरला तर 11,20,00,000 मेट्रिक टन इतकी कारखान्यांना आवश्यकता भासत होती. गुराळ, खांडसरी याच्यामध्ये किमान 3.5 लाख मेट्रिक टन ऊस लागत होता. म्हणजे राज्याला 15 कोटी मेट्रिक टन ऊसाची आवश्यकता होती. साधारणतः आपण गाळपाचं गणित बघितलं तर राज्यामध्ये 5 कोटी ते 5.5 कोटीच्या वर गाळप झालेलं नाही आहे. 7 कोटी मेट्रिक टन ऊस गाळप होऊ शकतो. मग 8 कोटी मेट्रिक टन ऊस या कारखान्यांना गाळप करण्यासाठी आणायचा कोठून, हा प्रश्न होता. पण तरीही कधी अडचण निर्माण नाही झाली. म्हणजे ऊस कमी असला तरीही तो जास्त दिसला. त्याची कारणं काय होती हे लक्षात घ्या. त्याची कारणं अशी होती की साखर कारखाने स्थापन करायचे, कारखाने बंद करायचे, तोट्यात टाकायचे, पैसे उचलायचे, मोकळं होऊन जायचं, जप्त करायचा, विक्री करायची, स्वस्तात विकत घ्यायचा आणि लिमिटेड कारखाने चालतील याची व्यवस्था बघायची. रौंदळ केलं होतं हो, रौंदळ. अक्षरशः साखर कारखान्यांनी शेतकऱ्याच्या आयुष्याचा रौंदळ करून टाकलेला होता, पायाखाली तुडवलेलं होतं.
आणि नेमकं रौंदळ या मराठी चित्रपटामध्ये हीच भूमिका येते आहे. आता वेळ आली आहे, ती कोणती हे या रौंदळ चित्रपटातून दिसतं. त्याच्या चित्रपटातल्या तो जो ट्रेलर असतो ना, त्या ट्रेलरमधल्या काही व्हिडिओजला मी तुम्हाला दाखवतोय. म्हणजे आत्तापर्यंत ही जी भावना आहे ती लक्षात घ्या. आत्तापर्यंत लुटलं असेल तर लुटलं असेल, पण आता काय केलं पाहिजे हे सांगणारा हे छोटासा क्लिप बघून घ्या. आत्तापर्यंत लोकांना काय लुटलं असेल ना, ते लुटलं असेल, पण आता बस करा. एवढ्यावरच काम नाही भागत. साखर कारखान्यांचा उपयोग लोकांच्या मतदानासाठी सुद्धा केला जातो. अडवलं जातं, नाडवलं जातं, तुडवलं जातं. आता बडवलं जातं म्हणत नाहीये मी, तुडवलं जातं. शेतकऱ्याला आपल्या ऊसाकरता एखाद्या राजकारण्याच्या अधीन राहावं लागतं आणि ऊसाचं राजकारण हे इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालतं की त्याला त्या ऊस घालण्यासाठी कारखानदाराच्या पाया पडावं लागतं. ऊस गाळपाला द्यायची वेळ आली की लोक आपोआप त्या कारखानदाराकडे जातात आणि तो कारखानदार म्हणेल तसं वागावं लागतं. नाही केलं तर काय होतं, मतदान नाही केल्यावर त्याची अवस्था काय होते हे तुम्हाला या रौंदळ चित्रपटात बघायला मिळेल. थोडीशी क्लिप दाखवतोय, ती बघून घ्या. तुम्हाला ऊस तोडायच्या टायमाला आमचं ध्यान होतं काय? तुम्ही जर अण्णांना मतदान केलं असतं ना, तर अण्णा आज आमदार असते. मतदानाचा ऊसाचा काय संबंध आहे? शेअर्स भरतोय आम्ही इथं, तुम्ही तर गाठून फाट्या मारायला लागले. पण एक गोष्ट बरी आहे यात, तो म्हणतोय शेवटी की शेअर्स घेतलेत, उपकार करताय काय? मतदानाचा आणि कारखान्याचा काय संबंध असं तो म्हणतोय, ही गोष्ट बरी आहे. मतदानाचा आणि कारखान्याचा काय संबंध हे विचारण्याची जोपर्यंत हिंमत सामान्य शेतकऱ्यांच्या मध्ये येणार नाही ना, तोपर्यंत हे साखर कारखानदार कधीच नीट वागणार नाही, ते लक्षात घ्या. म्हणून रौंदळ बघा म्हणतोय. कधी कधी काय असतं आपल्याकडं, चित्रपट, मनोरंजन, पुस्तकं हे सगळं विरेचनाचं साधन असतात. म्हणजे आपल्या भावनांचं विरेचन त्यातून होत असतं. किमान कळतं तरी की आपल्यासोबत काय होतंय ते. मंडळी, त्यापेक्षाही पुढची गोष्ट आहे, साखर कारखानदार त्या माणसाचे बाप असल्यागत वागतात, शेतकऱ्यांचा बाप असल्यागत वागतात. ऐकायचंय? बघा एकदा चित्रपटात काय म्हणतायत. कारखाना का तुझ्या बापाचा आहे का? सोंगे भिकाऱ्यासारखा वर्गणी गोळा करून कारखाना उभा केलाय. आम्ही तो कारखाना आमचा आहे. लाज वाटते का? लाज वाटते. तुझ्या बापाचा कारखाना आहे का असं विचारतो आणि तो शेतकरी तेवढ्याच ताकदीनं उत्तर देतो, तेवढ्याच ताकदीनं. अरे भिकाऱ्यासारखी वर्गणी गोळा करून कारखाने उभा केलेत. हो, मी जो आकडा मगाशी सांगितलाय ना की साखर कारखाने उभे करताना कसे पैसे खर्चावे लागतात, शेतकरी सभासदांच्या मधून किती मिळतात, एक मला सांगा, तुम्ही गणित सांगा शेतकरी बांधवांनो, एक गणित तुम्ही मला सांगा. सभासदांच्याकडून जमा करायचे जे पैसे आहेत 7.5% ते शेतकऱ्यांच्या खिशातून थेट घेतले जातात. राज्य सरकार जे भांडवल देतं 32%, 32.5%, ते सुद्धा सामान्य माणसाचे म्हणजे शेतकऱ्यांचेच पैसे असतात. 60% रक्कम केंद्र सरकार आपल्या वित्तीय संस्थांच्याकडून देतं, म्हणजे तीही रक्कम सामान्य माणसांची असते. सगळे पैसे आमचे आणि कारखान्याचे मालक सहकाराच्या नावाखाली ते पैसे आमचे. राज्य सरकार जे पैसे देणार आहे ते सामान्य माणसांचेच. सरकारची तिजोरी ही जनतेची तिजोरी असते. जनतेने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिलेल्या करातून तिथे पैसे जमा झालेले असतात. म्हणजे सरकारचा पैसा जनतेचा, फायनान्स कंपनींचा पैसा जनतेचा आणि प्रत्यक्ष सभासदांच्याकडून घेतलेली रक्कम सुद्धा जनतेची. आणि तरीही हे आपल्याला मालक समजतात आणि आपला रौंदळ करत असतात, पायाखाली तुडवत असतात. हे तुडवलं जाणं थांबणं आवश्यक आहे. मधला एक काळ सहकार आणि बँका यांच्याबाबत आपण बोलत राहिलो होतो, मध्ये खंड पडला होता, पण पुन्हा नव्याने ती मालिका घेऊन यावी लागेल. ही मालिका बघत असताना हा चित्रपट देखील समजून घेणं आवश्यक आहे. हा रौंदळ आहे सहकाराच्या नावाखाली स्वाहाकार करणाऱ्या साखर कारखान्यांचा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.